मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण उपस्थित राहायचंय विनंती आहे. चला सन्मानचिन्ह घेण्यासाठी यायचे विनंती आहे. श्रीकृष्ण क्रिकेट संघ गावडे आपण सन्मानचिन्ह घेण्यासाठी या. राज कस्तुरे साहेब आपल्याला विनंती आहे, आपण मंचावरती यायचं आहे. पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण देखील सह्याद्रीचा बुलंद आवाज पेश करायचा आहे. या धन्यवाद मान दिल्याबद्दल. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्माननीय राज कस्तुरे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सेकंड राऊंडचा शेवटचा सामना असेल आणि सेकंड राऊंडच्या शेवटच्या सामन्यामध्ये एका बाजूने JSCC मांजरे आणि त्यांच्या विरोधामध्ये VCC बर्की या दोन संघांदरम्यान हा सामना असेल आणि सन्माननीय राज कस्तुरे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सर वेलकम, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो, धन्यवाद. आपण सकाळच्या सत्रापासून दोन्ही कॉमेंटेटरचा आवाज, सुमधुर आवाज ऐकलात. JCC आयोजित पर्व पहिला आपण पाहतोय. समालोचन कक्षाला सुरुवात करण्या अगोदर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस प्रथमतः वंदन करतो आणि माझे ग्रामदैवत आई जुगाले चरणी नतमस्तक होऊन आजच्या या समालोचन कक्षाकडे वळतो. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित पहिला चेंडू आपण पाहतोय. JCC मांजरे ए विपक्ष VCC बर्की. क्वालिफायरचा शेवटचा सामना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला अक्षय, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय लारा उर्फ मंगेश वारे. चेंडूवरती प्रहार चढवला, तितक्याच दर्जाचं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहतोय. 2 धावा घेण्यात सफल. 2 धाव्यांनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण 3 पाहतोय. प्रामुख्याने आजचा दिवस कोणाच्याही नावे असो, चषक कोणी जिंको, परंतु प्रामाणिकपणे आज जर म्हणावं म्हटलं तर मांजरेकर या ग्रामस्थांनी मात्र सर्वांची मनं जिंकलेत हे म्हणायला वावगं ठरणार नाही. 450 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या या मुलांनी केलेल्या आयोजन संयोजनासाठी आपलं पाठबळ असणं खूप गरजेचं आहे हे त्यांनी जाणलं, हेरलं आणि आज त्याची उपस्थिती अनिवार्य म्हणण्यापेक्षा हक्काने त्यांनी दाखवली. त्याबद्दल त्यांच्या तरुणाईच्या वतीनं त्यांचेही मनस्वी हार्दिक स्वागत करतो. ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जाईल सीमापार, धावा मिळतील 4 आणि येतोय हा अक्षयाच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. चेंडूवरती प्रहार पाहायचा आहे, होईल का हा झेल आणि पहिल्या विकेटचं होईल पतन. अक्षय डगआउटच्या दिशेने परताना पाहायला मिळेल. आता मात्र 333 अमर वारे. मांजरेगावचं वारं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे.
गावडी केसरकरवाडी संघाला विनंती आहे, सॉरी पंधारेवाडी संघाला विनंती आहे, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात त्याबद्दल आपलाही सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान केला जाईल. आपणासही विनंती करतो, आपण मुख्य मंचावरती या आणि सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. मांजरेगावावरून आलेले 450 किलोमीटरहून जवळजवळ आज गावची जत्रा की काय हे स्वरूप सकाळपासून आपणाला पाहायला मिळालं. या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे स्वप्नील. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं, त्याचा पूरक फायदा मात्र या फलंदाजाने घेतला. आत्ताच्या 2 धावा. मॅन ऑफ द मॅचचा या अगोदरील सामन्यातील मानकरी स्वप्नील आपणाला पाहायला मिळतोय. आपल्या सहकाऱ्यांचं स्वप्न सत्यात उतरवताना स्वप्नीलचा मात्र खेळ आपणाला पाहायला मिळाला. अनपेक्षित विजय सहजरित्या मिळवून देऊन चेंडूवर मात्र प्रहार पाहायचा आहे. लाराचा वार, चेंडू आरपार येतोय हा दर्जेदार षटकार. सहा धाव्यांनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 1-15. पुन्हा एकदा पंचांकडून सोयर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. गुटनाट एक तमाशा देख. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमापार, येतोय आणखीन एक लाराच्या बॅटमधून JCC दर्जेदार चौकार. मांजरेगावचे प्रथम नागरिक आजी माजी दोन्हीही मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात मांजरेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय दीपकजी कांबळे साहेब. पुन्हा एकदा पंचाकडून सोयर चेंडू घोषित अतिरिक्त धावेचा मुनाफा मात्र संघाला नक्कीच मिळेल. त्यांच्या समवेत एक युवा उद्योजक आदरणीय सन्माननीय सुशीलजी वायखोळ. लाराचं मात्र अवसान गेलं आणि क्षेत्ररक्षणा त्याला पूरक साथ दिली. पाच धावेंचा मुनाफा मात्र संघाला मिळेल. 5 धाव्यांनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 26 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अक्षय माघारी परतला, परंतु त्याची सूत्र अमरवारे आणि मंगेशवारे अर्थात लारा या नावाने परिचित असणारा हा खेळाडू आपणाला पाहायला मिळतोय. पंचांना आत्ताच्या ज्या 5 धावा आहेत त्यामधील 1 धाव बॅट आहे की बाईकची आहे? 5 धावा
स्ट्राईक एंडला जर्सी क्रमांक 333 परिधान केलेला खेळाडू अमर वारे, मांजरेगावचं वारं म्हणून प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज कुणाल. गवडी बंधारेवाडी संघाला आणखीन एक पुकार दिला जातोय. आपण या स्पर्धेत सहभाग घेतलात त्याबद्दल आयोजन संयोजन कमिटीच्या वतीनं आपलाही शुभ सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार पाहायचा आहे, होईल का हा झेल, आणि त्याने झेल धरणीला दान करत चेंडू पाठवलं सीमापार. क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करावं लागेल. देवतारी त्याला कोण मारी. अमरनं मात्र सुटकेचा श्वास सोडला होता. 6 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आनंद धुमाळनं मात्र आजचा दिवस आपल्या गावासाठी दिलाय, कारण आजचा रविवार म्हणजे त्यांच्या बाजाराचा वार. आजचा सुरा साईडला ठेवून तो आज आपल्या सहकाऱ्यांसमवेत पुन्हा एकदा देवतारी त्याला कोण मारी. आणखीन एका धावेचा मुनाफा मिळेल. त्याचबरोबर सारिका नारकर ताईंचंही कौतुक करावं लागेल. 450 किलोमीटरहून आज आपल्या गावातील या तरुणाईंच्या हर्षात आपलं हर्ष मिसळून हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचंही मनस्वी हार्दिक स्वागत करतो. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता आपणाला आणखीन एका धावेचा मुनाफा नक्कीच मिळेल. धावफलक मात्र धावतं राहतंय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 34 धावा, 34 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. अक्षय स्वस्तात माघारी परतला, परंतु त्याची उणीव भासू देत नाही आहेत हे दोन्ही फलंदाज. जर्सी क्रमांक 27 परिधान केलेला लारा पुन्हा एकदा आणखीन एका विकेटचं पतन होईल. आता मात्र फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण कित्येकदा पाहत आलोय, मोसमचा टिप्पर असेल, शेंबवण्याचा टिप्पर असेल, ज्या नर्तिकीला सहजरित्या देतो मुका त्याचं नाव आहे वाऱ्यांचा तुका. आपणाला पाहायला मिळतोय आता फलंदाजी स्ट्रायकिंगला आपल्या संघासाठीचा किती धावांचं मोठं योगदान देईल. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. जरूर एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्जेशन करण्यामध्ये सफल आणि 2 धाव्यांनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 36. अनपेक्षित विजय RCC शेंबवणे संघाने सहजरित्या खरोखरच त्यांच्या खेळाडूंची त्या फलंदाजीची चपळाई मात्र वाखाणण्याजोगी होती. पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर धाव मिळेल अवांतर. अतिरिक्त धावीचा मुनाफा मात्र संघाला मिळेल. यजमान संघ VCC बरकी संघाशी 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडं मिसकम्युनिकेशन परंतु त्याचा पूरक फायदा घेत एकेरीचं दुहेरीमध्ये
कन्व्हर्जेशन करताना आपल्याला पाहायला मिळाला तुषार पाटील. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 1 loss 39. राहुल वारे डॉक्टर यांचंही आगमन झालंय. कृष्णा वारे असतील, राजाराम वारे असतील, अभि वायकोळ. कित्येक वर्षानंतर अभिचा आज खेळ पाहायला मिळाला. अभि बोलला सुद्धा मी 4 महिने प्रॅक्टिसमध्ये आहे. तरी प्रॅक्टिस सोडून जर रिअलमध्ये प्रॅक्टिस केलंस तर नक्कीच तुझा जुना खेळ पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुकाराम पवार सर असतील, कारण तुकाराम पवार सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्या वडिलांची आठवण होते. सदामुखी रामकृष्ण हरी, त्यांच्या वडिलांची कायम असायची पंढरीची वारी. VCC बर्कीचे खेळाडू नक्की क्षेत्ररक्षक मेहरबान आहेत की काय JCC मांजरे संघावर, हेच चित्र आपणाला पाहायला मिळालं. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळण्याच्या प्रयत्नात असताना मात्र क्षेत्ररक्षणाची साथ त्यांना मिळत नाहीये. चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळाला. त्याच समवेत आमच्या एळवणजुगाई पारिवणे गावचे विद्यमान पोलीस पाटील बाबू नारकर यांचंही आगमन झालंय. सन्माननीय शंकर परब साहेब असतील, त्याचबरोबर एक बार मौका दिया बार बार नहीं मिलता. प्रकाश सुतार साहेबांचंही सकाळच्या सत्रापासून आपण शुभागमन होताना पाहिलंय. शिवाजी वारेही जवळजवळ 40 किलोमीटरहून आलेले आहेत. त्यांचंही कौतुक करावं लागेल. आज त्यांचा रविवारचा वार म्हणजे शिवाजी वारेंचा वार आहे, परंतु या वाराला कुठेतरी दुजोरा देऊन आज गावची जत्रा आहे तिथे जाणं माझं काम आहे. कारण मी पहिला माझ्या गावचा, नंतर बाकीच्या वारांचा, हेच शिवाजी वारे यांच्या येण्याने दिसून आलं. अंकुश पाटील असतील, मौका तो एक ही बार मिलता है, बार बार नहीं मिलता, याची नजाकत मात्र VCC बर्की संघाने क्षेत्ररक्षणाने दाखवून दिली. बॅक टू बॅक विकेटचं होत आहे पतन. सागर पाटील पहा KDC महाराष्ट्र बँकेत काम करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परशु पाटील यांचा बंधू. प्रामुख्याने आज खरोखरच राजाराम पाटील, स्वर्गीय राजाराम पाटलांची आठवण होते. छोटासा चहाचा व्यवसाय हाताळताना त्यांनी 2 मुलाला मात्र त्या मार्गाला, चांगल्या मार्गाला लावलं. खरोखरच पिता असावं तर असा. या सगळ्यांची नावं घेतल्यानंतर मात्र एकाचं नाव नक्कीच मनापासून घ्यावंसं वाटतं. कारण क्रिकेटसाठी स्वतःला झोकून देणारा, सकाळी 7च्या पहिली गाडीवरून 2 ओजी टाकणारा बैलांसाठीचा म्हटलं तर प्रामुख्याने तुमचा आमचा लाडका महेश. आणि या महेशसाठीचा पाहायचा आहे. महेशचं नाव घेतलं आणि मात्र सागर पाटलाने महेशच्या नावाची स्फूर्ती आपल्या बॅटमध्ये निर्माण केली आणि चेंडू पाठवला सीमाबार. येतोय हा पाटलांचा क्लास दाखवणार दर्जेदार षटकार. पाटलांचा बैलगाडा नक्कीच व्हायला पाहिजे. महेश वारेसाठी तरी नक्कीच व्हायला हवा. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
आणि 18 चेंडूत 49 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. महेश पाटीलबद्दल बोलायचं म्हटलं, महेश वारे निस्वार्थपणे करणारं काम असणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर महेश वारे याच्याकडे नजरा नक्कीच जातात. कोणती अपेक्षा ठेवून त्याने आत्तापर्यंत कुठली गोष्ट केली नाही, म्हणून तर सर्वांच्या मनावरती तो अधिराज्य करतोय. डीजेवाले दादा चला पाटलांचा बैलगाडा जरा होऊन जाऊ द्या. यानंतर JCC या पहिल्या पर्वामध्ये पहिला सेमीफायनलचा थरार आपणाला पाहायला मिळेल. SKC धुमकवाडी विपक्ष KCS गेवडे दोन्ही संघाच्या संघनायकांना पुकार दिला जाईल नाणेफेकीसाठी. KCS गेवडेचं प्रतिनिधित्व करताना माहीत आपणाला पाहायला मिळतंय सुरेश पाटील यांची खंबीर साथ, कायम संघासोबत राबणारा पाटील कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर गेवडे KCSचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे नजरा वळतात ते सुरेश पाटील यांच्याकडे नक्कीच जरूर पाहावं. पाटील फक्त चौकामध्ये उभा राहून गप्पा ठोकणारा नसावा, कायम आपल्या पोरांच्या सोबत सदैव साथ देणारा असावा, हे मात्र आपणाला सुरेश पाटीलच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतंय. प्रामाणिकपणे आपण आपल्या पश्चिम विभागामध्ये जर आपण पाहिलं तर राजकारणाचं पर्व आलं की आपणाला सुगी नक्कीच येते, परंतु मित्रांनो ते पर्व फक्त 4 दिवसासाठी असतं. तुम्ही आम्ही फक्त एवढ्यासाठीच जगायचं असतं. मैत्रीत्वाचं नातं हे प्रेमानं सदैव सोबत घेऊन जायचं असतं. मनी इज लँड ऑफ डीथ, कारण पैशासाठी सगळेच मरतात, परंतु प्रेम हा स्वर्गाचा रस्ता आहे. येताना आपण खाली हात हलवतो, जातानाही खाली हात जाणार आहे. त्यामुळे कुठली हौस ठेवून तुम्ही सोबत काही घेऊन जायचा प्रयत्न करत असाल तर तो कधी आत्तापर्यंत भविष्यात इथून मागे झाला नाही, इन फ्युचरही होणार नाही, याची सर्वांनी दखल घेणं गरजेचं आहे. स्ट्रायकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमर वारे, जर्सी क्रमांक 333. वारे कुटुंबियांचं वारं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वाऱ्यासारखा वाऱ्यांच्या गल्लीतून वैकुळांच्या सागर पाटलांच्या दुकानापर्यंत कधी आला आणि कधी निघून गेला याचा अंदाज आतापर्यंत कोणाला कधी आला नाही. त्याचंच नाव अमर वारे आहे. सेमीफायनलचा पहिला थरार आपणाला पाहायला मिळेल. KCS गेवडे विपक्ष SKC धुमकवाडी. मी मान्यवरांच्या शुभ हस्ते मान्यवरांना विनंती करेल आपण नाणेफेकी करून घ्या. पहिल्या चेंडूवरती सन्मान आणि धावाचं श्रीगणेशा करताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय मंगेश. सन्माननीय आदरणीय महेश वारे साहेबांच्या शुभ हस्ते पहिल्या सेमीफायनलचा थरार आपणाला पाहायला मिळाला. सकाळच्या 17 पंच म्हणून या रखरखत्या उमात काम करताना त्यांचंही कौतुक करावं लागेल. चेंडूवरती प्रहार पाहायचा आहे आणि अक्षयकडून हे कदापि शक्य नाही. चेंडू जातोय सीमा पार, येतोय दर्जेदार चौकार.
थोडंसं मिसफिल्ड मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. पैकी रूपानं संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 6. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे 18 चेंडूमध्ये. आतापर्यंत जवळजवळ आपणाला पाहायला मिळाले 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा 6 पाहतोय. आता मात्र पॉइंटला मारलेला फटका आपणाला पाहायला मिळायचा आहे. चांगलं प्रोटेक्शन होत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र VCC बर्की संघाचं पाहायला मिळेल. आज बर्की संघाचं खेळाडूंचं कौतुक करताना एका खेळाडूची आठवण मात्र नक्कीच होते. गेवडे पाटीलवाडी संघाने विरार येथे स्पर्धा आयोजन केली होती आणि त्यावेळेला कृष्णा लटके नावाचा त्यांचा खेळाडू होता. चेंडूवरती गुटनाड एक तमाशा देख चेंडू सीमा पार येतोय. पंचांच्या कॉलची आपण नक्कीच वाट पाहू. चौकार. KCS गेवडे संघाने बॉल फर्स्ट प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. आज गणेश पाटीलची अनुपस्थिती असताना संघ उत्तम दर्जाची कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रेट डाईव्हचा फटका आपण जरूर पाहिला. तुषार पाटील याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपण जरूर पाहिलं. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 14 धावा. 14 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चं समीकरण आपणाला पाहायला मिळेल या सामन्यादरम्यान. जो क्वालिफायर होईल तो मात्र सेकंड सेमीफायनलसाठीचा क्वालिफायर आपणाला पाहायला नक्कीच मिळेल. RCC सेंबवणे संघासोबतचा या विद्यमान सामन्यातील विजयी संघ मात्र 2 हात नक्की करेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला पाहायला मिळतोय संभाजी वारे. संभा वारे आता मात्र फाईन लेगच्या दिशेला चेंडूला दिशाहीन करण्याचा प्रयत्न आपणाला पाहायला मिळाला, परंतु चांगलं प्रोटेक्शन मात्र पाहायला मिळत आहे क्षेत्ररक्षकाकडून. एका धावेचा मुनाफा मात्र नक्की मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 15. सकाळपासून आपणाला गुणलेखकाची भूमिका निभावणारा हा मांजरेगावचा सुपुत्र आपणाला पाहायला मिळतोय, पाटलांचा पुत्र राज पाटील. पुन्हा एकदा फाईनच्या दिशेने चेंडूला मात्र सीमा पार पाठवलाय. आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 19 धावा. 19 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 49 धावांचा पाठलाग करायचा. धावफलक धावतं राहिलं तरच आपण विजयाच्या दिशेने सुकर प्रवास करू, याचं उत्तम उदाहरण मात्र VCC बर्की संघाचं पाहायला मिळतंय. स्ट्रायकर जोडीच्या माध्यमातून मंगेश आणि कुणाल याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. कृष्ण लटके मात्र या सामन्याचा मनमुराद आस्वाद घेत असेल. चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळाला. चांगल्या गतीमध्ये परिवर्तन नक्कीच पाहायला मिळालं. संभा याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज संभा पाहायला मिळतोय. 90 जर्सी क्रमांक परिधान केलेला हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. गतीमध्ये परिवर्तन. लेगबाईची धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 20 धावा. 20 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 49 धावांचा पाठलाग करताना आठ 29चं समीकरण आहे.
चेंज ऑफ स्पेस. आता मात्र कुठेतरी संबाने हेरलं, त्याच पद्धतीचा चेंडू मात्र हाताळलाय. जे हेरलं तेच पेरलं. निर्धाव चेंडूची सांगता करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 29 धावा बनवायच्या आहेत. दिशाहीन केलाय, चेंडूला पाठवलाय. सीमापार येतोय दर्जेदार षटकार. जिंकणारा संघ मात्र सेकंड सेमीफायनलसाठी क्वालिफायर होईल. तुषार पाटील यांच्याकडून उत्तम दर्जाचा झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एका विकेटचं पतन होईल. 5-23चं समीकरण आहे. जरा प्लीज फलंदाजांना विनंती करतो, जरा स्पीडअप करा. चला फलंदाजाला विनंती करतो, जरा त्वरा करा. फर्स्ट सेमीफायनलचा थरार आपणाला यानंतर पाहायला मिळणार आहे. KCS गेवडे विपक्ष SKC धुमकवाडी. चेंज ऑफ स्पेस आपणाला पाहायला मिळाला. आणखीन एका विकेटचं पतन होईल. आणखीन एका विकेटचं पतन होईल. जरा त्वरा करा प्लीज. लारा मॅच तुमचीच आहे, पण फायनल आजच खेळवायची हे तुझ्या लक्षात असू द्या. मांजरेगावचे सुपुत्र सुभाष कांबळे यांचंही या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा फाईनच्या दिशेने पाहायला मिळत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण जरूर पाहू. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 28 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. अजूनही जिंकण्यासाठी 3-21चं समीकरण आहे.
पुन्हा एकदा गुटनाड एक तमाशा देख. आणखीन एक विकेटचं होईल पतन. कारण बापू बापू आया, बापू ने अपना खेल दिखाया और अपने टीम को जीत के ओर लेके जाने में सतर्क हो गया बापू. रुपेश फलंदाजीसाठी. चेंज ऑफ स्पेस आपणाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पाहायचा आहे. आता मात्र विजय की ओर आपणाला JCC मांजरे संघ पाहायला नक्कीच मिळेल. तीन षटका अखेरीस सहजरित्या विजय मिळवलाय तो JCC मांजरे संघ. सेकंड सेमीफायनलसाठी क्वालिफायर संघ आपणाला पाहायला मिळतोय. बापू 450 किलोमीटरहून आला, आपला खेळ दाखवला आणि आपल्या संघासाठीच विजयाची पूरक कामगिरी करून संघाला मात्र एक हाती विजय मिळवून दिला. त्याबद्दल त्याच्या स्थानिक ग्रामस्थांच्या वतीनं बापूचंही सहर्ष मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आणि या सर्व आयोजन संयोजन करणाऱ्या सर्व तरुणाईच्या वतीनं त्यांचं सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत करतो. आणि तदनंतर मात्र आवाज आपण ऐकू व्हॉइस ऑफ पुणे हर्ष पवार सरांच्या वाणीतून या पुढील सामन्याची कहाणी ऐकू. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपल्याला पाहायला मिळणार आहे